एखाद्या कंपनीचा स्टॉक खरेदी करण्याच्या आधी नेमकं कंपनीवर कर्ज किती रुपये आहे यासाठी हा रेशो महत्वाचा आहे। त्याचे नाव आहे डेब्ट टू इक्विटी रेशो। मग हा रेशो नेमका किती असायला पाहिजे सर्व सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। समजा तुम्ही स्वतःकडे 500 रुपये लावून एक पाणीपुरीची गाडी सुरू केली, नंतर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज पडली आणि तुम्ही 300 रुपयाचं कर्ज घेतलं। मग पाणीपुरीच्या व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज हे जास्त आहे की कमी आहे यासाठी आपल्याला डेब्ट टू इक्विटी रेशो काढावा लागेल, ज्याचा फॉर्म्युला आहे टोटल डेब्ट म्हणजे आपण घेतलेलं 300 रुपयाचं कर्ज भागीला टोटल इक्विटी म्हणजे आपण स्वतःकडे लावलेले 500 रुपये। याचं उत्तर येते 0.6 म्हणजे कंपनीमधील शेअर होल्डरच्या प्रत्येक 1 रुपयावर कंपनीवर 0.6 रुपयांचं कर्ज आहे। मग हे कर्ज जास्त आहे की कमी आहे? तर कोणत्याही कंपनीचा डेब्ट टू इक्विटी रेशो जेव्हा 1 पेक्षा कमी असतो तर ती एक चांगली गोष्ट असते, परंतु डेब्ट टू इक्विटी रेशो हा 1 असेल म्हणजे कंपनीवर तेवढंच कर्ज आहे जेवढं कंपनीची टोटल इक्विटी आहे। सर्वात महत्वाचा पॉइंट, हा रेशो फक्त बँक आणि NBFC यांना